नमस्कार मित्रांनो, चौफेर माहिती या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। यामध्ये 19 निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन असेल, शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येणार आहेत। मार्च 2024 पासून अंमलबजावणी सुरू होईल। याचा लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे। 2 राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देता येणार आहेत। यासाठी योजनेची व्याप्ती वाढवली जाणार आहे। गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये 4,000 रुपयाची भरीव वाढ करण्यात आलेली आहे। 4 ऑलिम्पिकवीर स्वर्गीय पैलवान खाजबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामामध्ये वेग येणार आहे। थकीत देण्यासाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी देणार आहे। 6 पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढण्यात येणार आहे। याचा फायदा पुणे परिसरात सिंचन पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार आहे। नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प 7,000-15,000 कोटीस मान्यता देण्यात आलेली आहे। त्याचा फायदा नाशिक जिल्ह्याला तसेच जळगाव जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे। 8 सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे। शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या 30 ऑगस्टपर्यंत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ स्थापन करण्यात आलेले आहेत। याचा फायदा 1.25 कोटी लोकांना होणार आहे। 11 ठाणे येथील महत्त्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी 5,000 कोटीची निधी उभारण्यात येणार आहेत। 12 बार्टीच्या त्या 763 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ देण्यात येईल। 13 मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करण्यात येणार आहेत। त्यासाठी विविध महामंडळ प्रकल्प राबविण्यात येणार आहेत। 14 कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहेत। 15 कळंबोळी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा आणि सेवा शुल्क माफ करण्यात येणार आहेत। 16 चिपळूण रामटेक इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणामध्ये फेरबदल करण्यात येणार आहेत। 17 श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंश परंपरेने त्यांच्या वारसांना देण्यात येईल। 18 पाचोऱ्यातील सहकारी सुतगिरणी शासन अर्थसहाय्य देईल। 19 सहकार भवनासाठी सायन येथील माडाची जमीन देण्यात येणार आहे। अशा प्रकारे आज आपण मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेले 19 निर्णय बघितलेले आहेत। हे महत्त्वाचे निर्णय आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।